राजन विचारे यांनी आत्तापर्यंत आनंद आश्रमातला एक पत्रा तरी बदलला आहे का? त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे आता काही शिल्लक राहिलं नाही. त्यांना टीका करू द्या, आम्ही आमचं काम करत राहू, असं मत शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. आनंद आश्रमात दिघे यांचा आदर राखण्यासाठी आम्ही धडपड केली आहे. संस्कृती परंपरा टिकवण्याचं काम आम्ही केलं असल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. ही प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरू होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. गद्दार राजन विचारे यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत, 1 महिन्यापासून काम करतात, मात्र एक पत्रक लोकांपर्यंत पोहोचलं नाही. त्यामुळे काँग्रेसकडे 5 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जाणार होते आणि ते गद्दार आहेत असं बोलणं साफ चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. राजघराण्यातील एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीनं राजकारणात उतरवणं हेच मुळात चूक आहे. शाहू महाराजांचा पराभव त्यांनी स्वीकारला असल्यानंच राऊतांकडून असे आरोप केले जात आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या अयोध्येमधून म्हस्के यांनी छेडलं असता अयोध्यामध्ये आपण स्वतः एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्र होतो. यावेळी संजय राऊत यांनी बंडाचा विषय काढत आपण तुमच्या पूर्णपणे पाठीमागे आहोत असंही सांगितलं होतं. असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. दरम्यान म्हस्के यांची प्रचार रॅली मीनाताई ठाकरे चौक, कॅसल मिल नाका, आदर्श नगर, कोलबाड रोड, उथळसर, दादा पाटील वाडी, टेकडी बंगला, चंदनवाडी शाखा आदी भागातून फिरली. त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांचं शक्तीस्थळ, खारटन रोड, भंडारा, गोक रोड, मारुती रोड, गावदेवी मार्केट अशा भागातूनही रॅली काढण्यात आली. विजय निश्चित बघतात. हा प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली आहे. तुम्ही पाहताय शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, RPI सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ह्या प्रचार रॅलीमध्ये उतरलेले आहेत. काय उत्साह आहे. कालची रॅली मीरा भाईंदरची, आजची ठाणे शहरातली एवढ्या भर उन्हामध्ये एवढे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे हे आपण पाहताय. यावरनं तुम्हाला कळेल विजयावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. इकडे राजन विचारेने आपल्यावरती मुख्यमंत्री अनेक आरोप लावलेले आहेत. त्या आरोपाकडे कसं बघतात? राजन विचारे ज्यांना आरोप करायचे त्यांनी करावे, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. त्यांना आता तेवढंच काम राहिलेलं आहे. आमचं काम प्रचाराचं सुरू आहे. आनंद आश्रमावर तुम्ही तुमचा सातबारा लावून घेतला असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगा? आनंद आश्रम आजही तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही पाहू शकता की दिघे साहेबांच्या स्मृती त्या ठिकाणी आम्ही जपलेल्या आहेत. त्या ठिकाणाहून दिघे साहेबांचे सर्व कामं, जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, जे दिघे साहेब करते ते केली जातात. त्या ठिकाणाहून लोकांचे अडीअडचणी प्रश्न सोडवले जातात. यापूर्वी कधी एखादा गळका पत्रा तरी राजन विचारे यांनी आनंद आश्रमाचा बदललेला आहे का? पावसाळ्यामध्ये जर छत गळत असेल तर साधा पत्र्याचा पत्रा तरी राजन विचारेंनी बदललेला आहे का? त्यामुळे राजन विचारेंनी आमच्यावर अशा काही टीका करू नये. त्यांनी आम्ही त्याकडे लक्ष देतो. 2013ला मुख्यमंत्री 5 काँग्रेसचे घेऊन जाणार होते, पळून जाणार होते. तेव्हापासूनच हे कुठेतरी गद्दार असं देखील त्यांनी संभवलेलं आहे. गद्दारी ही राजन विचारे यांनी केलेली आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेली आहे. हिंदुत्वाशी गद्दारी केलेली आहे. आणि ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट केले या ठाण्यात त्यांच्याशी केलेली त्यांची परिस्थिती काय आहे हे आपण पाहताय. त्यांच्या रॅलीमध्ये जा, मग तुम्हाला कळेल. आज त्यांच्याकडे कार्यकर्तेसुद्धा मिळत नाही आहेत. आज 1 महिन्यापासून प्रचार करतायत. त्यांच्या अजून पत्रकं गेलेले नाहीत ठाण्यामध्ये. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व घरांमध्ये आमचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. राजन विचारे आणि आमच्यामध्ये हा फरक आहे. संजय राऊतांच्या सभेला माणसं किती होती जरा पहा, ते दाखवा जरा. त्यांनी असा आरोप केला की शाहू महाराजांना पाडण्यासाठी 100 कोटी रुपये वाटले गेले मुख्यमंत्र्यांनी. म्हणजे त्यांनी शाहू महाराजांचा पराभव हा स्वीकारला आहे का? राजघराण्याला राजकारणामध्ये त्यांनी आणायला नाही पाहिजे. संभाजी राजे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याकरता विरोध कोणी केला? उद्धव ठाकरे यांनीच केला. ते शाहू महाराजांचेच पुत्र होते, ते पण महाराज होते. मग त्यावेळी का विरोध केला छत्रपती संभाजी महाराजांना? त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. अयोध्येमध्ये संजय राऊत म्हणलं की अयोध्येमध्ये मुख्यमंत्री मला भेटले, तरी CBI ईडी लागणार आहे, कुठेतरी आपण भाजपसोबत जावं असं त्यांचं म्हणणं होतं. अयोध्येमध्ये मी जबाबदारीने बोलतोय. अयोध्येमध्ये संजय राऊत, मी आणि एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो. मला संजय राऊत यांनी सांगितलं आपण सर्व मिळून
बंड करू, मी तुमच्या सोबत आहे, हे संजय राऊतांचं वाक्य आहे. सर, शरद पवारांचं म्हणणं आहे की ठाकरेंची विचारसरणी पवारांसारखी आहे, काँग्रेससारखी आहे असं शरद पवार म्हणतात. ठाकरेंची विचारसरणी ही आमच्यासारखी असं शरद पवार म्हणतात. त्यांनी सत्य बोललेले आहे, सत्य बोललेले, खरं बोललेलं आहे. पवार साहेब खरं बोलतात. अरे रॅली पुढे गेली. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी त्यांचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाण्यात आयोजित प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्यावर बारीक लक्ष होतं असं सांगितलं. आजही शिवसेना पक्षप्रमुखांचं अर्थात उद्धव ठाकरे यांचं ठाण्यावर तितकंच लक्ष आहे. ठाणे हा आपला किल्ला आहे आणि आपण येथील लोकसभा निवडणूक सहज जिंकू. संजय राऊत यांनी यावेळी ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबद्दलही बोलले. आनंद दिघे यांची संपत्ती म्हणजे त्यांचे कार्यकर्ते होते, परंतु आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाचा सातबारा तोतया मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नावावर केला असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावरही टीका केली. इथे जे नासके मस्के आंबे आहेत त्यांना जनता इथेच ठेवणारे आणि राजन विचारे यांना निवडून देणारे. ठाण्यात मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक शिवसैनिकही आहेत, त्यांचा राजन विचारे यांना पाठिंबा आहे. आम्हाला म्हणजेच महाविकास आघाडीला 2 मतदारसंघांमध्ये प्रचाराची अजिबात गरज नाही. ते 2 मतदारसंघ म्हणजे ठाणे आणि बारामती. ठाण्यात नासके मस्केंच्या प्रचाराला तोतया मुख्यमंत्री येतात, मात्र या तोतया मुख्यमंत्र्यांच्या पार्श्वभागावर सुप्रीम कोर्टानं कधीच लाथ मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलाला ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभं करायला हवं होतं. त्यांचा मुलगा इथे पडला असता म्हणजे तो कल्याण डोंबिवलीतून लढतोय याचा अर्थ आमचा कल्याण डोंबिवलीवर लक्ष नाही असं नाही. कल्याण डोंबिवली मतदारसंघही आमचाच आहे आणि आमचाच उमेदवार तिथून निवडून येणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. 4 जूननंतर येथील जनता एकनाथ शिंदेंना ठाण्यातून पळवून लावेल आणि मोदी नावाचं पार्सल हिमालयात जाईल. त्यामुळे आपल्याला वाटतं की अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा पासपोर्ट आत्ताच जप्त करायला हवा, कारण त्यांनी या देशाच्या बाबत भयंकर अपराध केले आहेत. ब्रिटिशांनी आपल्या देशाला जेवढं लुटलं नसेल तेवढं या दोघांनी लुटलं आहे. त्यांच्याकडे दरोडेखोर कमी पडले म्हणून त्यांनी आमचे 40 आणि राष्ट्रवादीचे 40 जण नेले. आपण राजन विचारे यांना एवढंच सांगू की तू घाम गाळू नकोस, कार्यालयात बसल्यास तरी लोक तुला भरपूर मतदान करतील असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
नरेश मस्के या व्यक्तीला आपण अत्यंत जवळून ओळखतो. आयुष्यभर त्यांनी शकुनी मामाचं काम केले, त्याच भूमिकेत ते राहिले आहेत. शिवसेना आणि भविष्यात एकनाथ शिंदे यांची जास्त वाट लावणारा हाच नरेश मस्के आहे. त्यावेळी सतत धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधात भूमिका मस्के घ्यायचा असा थेट आरोप ठाणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलाय. राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ठाण्यातील मनोरमा नगर या ठिकाणी प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी चव्हाण बोलत होते. नरेश मस्के हा आपल्यानंतरचा नगरसेवक आहे. धर्मवीर आनंद दिघे हे गेल्यानंतर यांच्याकडे संपत्ती कशी आली? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या जीवनावर त्यांनी पैसे कमावलेत, असा टोला देखील विक्रांत चव्हाण यांनी लगावला. ज्यांनी शिवसेना चोरली, पक्ष चोरला, त्यांना कायमचं तडीपार करा आणि राजन विचारे या सच्च्या शिवसैनिकाला विजयी करा, असं आवाहन देखील चव्हाण यांनी केलं. ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षात अनेक विकास कामं केली असून युद्धपातळीवर प्रकल्प सुरू आहेत. त्याचबरोबर भविष्यात नव्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास राजन विचारे यांनी मतदारांना दिलाय. यावेळी जागोजागी मतदारांनी तुफान प्रतिसाद देत त्यांचं स्वागत केलं. गद्दारांना धडा शिकवण्याची हीच वेळ असून ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक आपल्याला पुसायचा आहे, अशी साथ घालत राजन विचारे यांनी आज जोरदार प्रचार केला. यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ते अनिश गाढवे, संपर्क प्रमुख सुभाष मस्कर, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, राजेंद्र महाडिक, समन्वयक संजय तरे, सहसमन्वयक राम काळे, विभाग प्रमुख वासुदेव भोईर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई, राष्ट्रवादी युवा अध्यक्ष विक्रम खामकर, महेश म्हात्रे, सरचिटणीस काँग्रेस आपचे सलुजा, संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार तसंच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सकाळी घोडबंदर येथील हायलँड पार्क ढोकाळी येथून प्रचाराला सुरुवात झाली. रुणवाल सिटी येथून पुढे बाळकुम नाका, दादलानी पार्क, बाळकुमपाडा, लोढा कॉम्प्लेक्स, माजिवडा गाव, ऋतू पार्क, आनंद पार्क, श्रीरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी, रुस्तमजी, पंचगंगा, राबोडी, मीनाताई ठाकरे चौक, गोकुळनगर, गोल्डन डाईज, नारळीपाडा, रुणवाल नगर, कोलबाड, जागमाता मंदिर, कोलबाड, प्रताप सिनेमा, खोपट, गोकुळदास, सिद्धेश्वर तलाव, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटल, उथळसर, सेंट्रल मैदान, पोलीस लाईन, धर्मवीर शक्तीस्थळ, खारकराळी, सिडको, स्टेडियम, ठाणा कॉलेज, खारटन रोड, तलावपाळी सिग्नल, काँग्रेस कार्यालय अशा परिसरातून ही प्रचाराची रॅली निघाली. या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं विरोधकांची पायाखालची वाळू घसरली असून त्यांना चांगलाच घाम फुटला असल्याचा आरोप विचारे यांनी केलाय. त्यामुळेच वायफळ भाषण करण्यात ते व्यस्त आहेत. मुळात लोकसभेसारख्या निवडणुकीत देशहिताचे, राष्ट्रहिताचे, राज्याच्या दृष्टिकोनातून विकासाचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवेत. मात्र त्यांचा अभ्यास कमी असल्यानं भाषणात वायफळ बडबड करून जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही राजन विचारे यांनी केलाय. तुम्ही बघितलं असेल गेले 6 महिन्यापासून इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, आता जवळजवळ दुसरा टप्पा पूर्ण होऊन तिसऱ्या टप्प्यामध्ये सुरू होणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल, आप असेल, RPI असेल, ही सर्व मंडळी आज दिवसरात्र स्वतः उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिवसरात्र काम करत आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल चांगला प्रतिसाद या संपूर्ण तिन्ही शहरामधून मिळतो. आणि गेल्या 10 वर्षात केलेली कामं समोर डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. जी केलेली कामं लोकांसमोर आपण ठेवणार आहोत.